आयुष्याला वळण देणारी 10वीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्यानं 100% गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मानस मनोज महाडेश्वर असे या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाहूपुरीमधील वीस खांडेकर प्रशाला इथं शिक्षण घेणाऱ्या मानस यानं 500 पैकी 491 गुण प्राप्त केलेत. त्याला मराठीमध्ये 96, संस्कृतमध्ये 98, इंग्रजीत 94, विज्ञानमध्ये 99, समाजशास्त्र विषयात 98 आणि विद्यार्थी ज्या विषयाची सगळ्यात जास्त भीती बाळगतात त्या गणित विषयात मानसनं 100 गुण मिळवलेत. कला शिक्षणातील तबला वादनाचे त्याला अधिकचे 9 गुण प्राप्त झाले आणि त्यानं 100% गुण प्राप्त केले. या त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईवडील आणि शिक्षकांना दिले. अभ्यासात सातत्य ठेवल्यानं हे यश प्राप्त झाल्याचं त्यानं सांगितलं. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 100% गुण प्राप्त झाले आहेत. मला आईवडिलांकडून मिळालेले प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन व मी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा खूप फायदा झाला. मी 10वीच्या वर्षभरात नियमित अभ्यास करायचो. सातत्य ठेवलं अभ्यासात, त्याच्यात खंड पडू दिला नाही आणि मला ज्या शंका यायच्या त्याचं वेळोवेळी निरसन केलं. वर्गात शिक्षक शिकवत असताना पूर्ण लक्ष दिलं, त्यामुळं घरात जास्त अभ्यास करायची मला गरज वाटली नाही. 10वीच्या वर्ष चालू असताना मी अभ्यास केला, शिकवलेलं समजून घेतलं, संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न केला. वर्षाच्या शेवटीच्या सराव परीक्षा झाला, त्याचा पण मला खूप फायदा झाला आणि ज्या माझ्या चुका होत होत्या त्या मला समजल्या, त्या दुरुस्त करायला मदत मिळाली आणि त्याचा परीक्षेत निश्चित फायदा झाला. मानस फक्त अभ्यासात हुशार नाही तर तो हरहुन्नरी आहे. अनेक क्षेत्रात तो पारंगत आहे. अनेक स्पर्धेत भाग घेऊन त्यानं पारितोषिकं पटकावली आहेत. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत त्यानं राज्यस्तरावर रौप्य पदक पटकावलंय. नोबेल फाउंडेशनतर्फे इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड, बुद्धिबळ, तबला वादन आणि क्रिकेट अशा विविध क्षेत्रात अनेक बक्षिसं त्यानं मिळवली आहेत. त्यानं अभ्यासासोबत या खेळांना सुद्धा महत्त्व दिल्यानं त्याला मानसिक ताणतणावातून मुक्त राहता आलं असं त्यानं सांगितलं. वर्षभरात पूर्ण म्हणजे तबला वाजवणे, बुद्धिबळ खेळणे, क्रिकेट खेळणे या आवडी माझ्या जोपासल्या, त्यांच्यात खंड पडू दिला नाही आणि याचा फायदा मला मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यात झाला. या यशानं हुरळून न जाता त्यानं लगेच पुढच्या तयारीला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी कधीही खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं असं त्यानं सांगितलं. मी इतर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जिद्द, चिकाटी, मेहनत आणि तुम्ही जर सकारात्मक दृष्टिकोनानं अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. मानसचे वडील मनोज महाडेश्वर हे करवीर प्रशाला या हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत, तर आई मेघना या डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेज इथं शिक्षिका आहेत. बहीण मणाल ही SY BComला असून CA परीक्षेची तयारी करते. मानसचे पणजोबा, आजोबा, आजी, काका, काकी, आत्या हे सगळे शिक्षक होते. त्यामुळे शिक्षणाचं बाळकडू मानसला लहानपणीच मिळालं होतं. शिक्षणाचं महत्त्व जाणणारं आणि ही ज्ञानगंगा सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या कुटुंबाच्या नावलौकिकात मानस यानं हे यश प्राप्त करून भरच घातली असून याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं आई मेघना महाडेश्वर आणि आत्या सुविद्या सरवणकर यांनी सांगितलं. आम्हाला 99% वगैरे पडतील अशी अपेक्षा होती, कारण तसा खरोखरच त्यानं चांगला अभ्यास केलेला. परंतु 100% गुण, कारण त्यानं तबला वादनाचं ज्या परीक्षा दिल्या होत्या आणि ती पण आवड त्यानं जोपासली होती, त्यामुळे त्याला अजून म्हणजे कला क्रीडा क्षेत्रातले जे 9 मार्क वाढले, त्यामुळे त्याला 500 पैकी 500 असे 100% गुण मिळाले. खरोखरच हे गुण खूप छान आहेत. तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतसुद्धा प्रथमच असे 100% गुण मिळवणारा हा पहिला विद्यार्थी ठरला आहे आणि आमच्या महाडेश्वर कुटुंबातसुद्धा हा पहिलाच मुलगा आहे की ज्याने 100% गुण मिळवले. त्यामुळे आम्हा सर्व कुटुंबियांना खूप आनंद होतो आहे आणि खरोखरच प्राऊड फिलिंग आहे आम्हा सर्वांना. मानस लहानपणापासूनच खूपच अभ्यासू होता. प्रत्येक गोष्ट समजून घेणं, त्याच्याप्रमाणे कार्य करणं लहानपणापासून त्यानं केलेलं आहे. त्याचं बुद्धिबळातलं कौशल्य बघितलं होतं, क्रिकेट खेळताना बघितलं होतं आणि त्यानं हे 10वीच्या परीक्षेमध्ये मिळवलेलं यश आहे ते खरोखरच उल्लेखनीय असं आहे. आमच्या सर्व महाडेश्वर कुटुंबियांना याचा खूपच अभिमान आहे.
अभ्यासाचा ताणतणाव न घेता नियोजनपूर्ण अभ्यास करत मानसनं यशाचं शिखर गाठत इतरांपुढं सुद्धा आदर्श ठेवलाय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे.